रोज कुठं कुठं फिरत असते। जवळजवळ 3,500 गावामध्ये तरी आत्तापर्यंत गेलो असेल या 7-8 वर्षात। मला गावात जाणं, ग्रामपंचायतीच्या मिटिंगा घेणं, त्यांना विनंती करणं जास्त आवडतं। आम्हाला अब्दुल कलाम साहेबांनी शपथ दिली होती, तुमचं चांगलं झालं, तुम्ही इतर गावात जा, लोकांना विनंती करा, त्यांचे गावं चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा म्हणून जाण्याचे। यावर्षी सुद्धा जी स्मार्ट व्हिलेज योजना काढली शासनाने, तिच्यातही माझ्या गावच्या जिल्ह्यात पहिला नंबर आल्यामुळं 50 लाखाचं चालू वर्षाचे बक्षीस सुद्धा माझ्या ग्रामपंचायतला मिळालेलं आहे। असे अनेक पुरस्कार केले, अनेक मंत्र्यांनी भेटी दिल्या, इतके पैसे दिले, कधी कधी घ्यायला लाज वाटते, एवढे पैसे दिले हो। आणि सगळ्या पक्षाच्या पुढाऱ्यांनी दिले। मागचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील साहेबांनी 3 वेळेस भेट दिला, मला 1.25 कोटी रुपये दिले पाणी पुरवठ्याला। आणि 10 महिन्यात मी योजना पूर्ण केली। साहेबाला पुन्हा उद्घाटनाला बोलवायला गेलो, ते म्हणे 10 महिन्यात कसं काय पूर्ण झाली? आता म्हणलं केली साहेब, त्यांना विश्वास बसत नव्हता। पण त्याच्या पंकजाताईंना पण पैसे दिले, मुनगंटीवार साहेबांना पैसे दिले, आदित्य ठाकरे साहेबांनी पैसे दिले। मागच्या 2-3 महिन्यापूर्वी तुमचा योग नाही आला साहेब, पवार साहेब पण येऊन भेट देऊन गेले स्वतः। त्या दिवशी आमचं गाव म्हणजे एकदम भारावून गेलं की त्यांना एखादं खेडं पाणं हा काही त्यांचा विषय नाही एवढा मोठा, पण कुठंतरी एखादं गाव चांगलं काम करतं त्याचा सन्मान त्यांनी ठेवावं, करावं, याच्यासाठी त्यांनी आमच्या इथं आले। नाही तर आमच्या गावात त्यांनी यावं एवढे आम्ही लायकीचे नाही। त्या दिवशी खरं आणि आमच्या लोकाला, महिलाला, पोराला पुढचं जीवन कसं चालायचं, कसं जगायचं, 1 तासभर बोलत होते साहेब, 1 तासभर काय करायला पाहिजे जीवनात। मला सांगायचा हेतू हा आहे की याच्या मागचं कारण काय, हे लोक येण्याचा, आम्हाला मदत करण्याचं काय कारण आहे। एक गाव स्वतःहून 2 पावलं चालायला लागलं, मग बाकीचे जगात, देशातले, राज्यातले चांगले लोक त्यांना घेऊन चालते, मदत करते, हा माझा सांगण्याचा हेतू आहे। म्हणून माझी इथल्या बसलेल्या लोकांना विनंती आहे की आधी आपल्या गावाने कुठेतरी चांगली सुरुवात केली पाहिजे। सध्या आपली भावना अशी झाली प्रत्येकाची की सरकारनं काही केलं आमच्या गावचं तरच चांगलं, नाही तर नाही, ही भावना मला काय पटत नाही। गावाने सुरुवात केली पाहिजे, गावाने 2 पावलं चाललं पाहिजे। आम्ही ज्या दिवशी सुरुवात केली 2000ला, त्यावेळेस आमच्या गावची परिस्थिती अत्यंत वाईट होती। रोज 10-15 महिला आजारी पडायच्या, पाणी खराब होतं प्यायचं। आत्ता 4 प्रकारचं पाणी आहे माझ्या इथे, 4 प्रकारचं। साधं पाणी वेगळं आहे, जायकडून आणलेलं पाणी वेगळं आहे पिण्यासाठी। आरोचं 20 लिटर पाणी आम्ही एका घराला देतो रोज, 1 बॉटल मोफत। आणि सकाळी 5 ते 8 नळाला गरम पाणी येतं माझ्या इथे सगळ्या गावाला। आंघोळीला गरम पाणी देणारी मला वाटतं भारतातली आमची पहिलीच ग्रामपंचायत असेल, अजून अख्ख्या गावाला कोणा गरम पाणी दिलं असेल असं मला वाटत नाही। आपल्याकडे आहे ना, लाकडं तोडू नका सांगणारे लई गुरुजी आहे, लाकडं तोडू नका सांगणारे लई गुरुजी आहे, पण चुलीत काय घाला कोणत्या गुरुजीनं काही सांगतच नाही अजून। मग मला असं वाटतं लोकाला आता 30% शिकवा, 70% पर्याय द्या। पर्याय दिल्याशिवाय समाज ऐकणार नाही। आता ऐकून 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 लोकांचा कोणावरच विश्वास राहिला नाही। आत्तापर्यंत जर हजारो वर्षाचा इतिहास पाहिला तर सांगणारच एवढं माफ आहे का त्याचा काय अंदाजच नाही। आता सुरुवातीपासून रामकृष्णापासून जर धरले तर आपल्या बापा लोक सांगतच आले आपल्याला, आपण एकाचं कोणाचं ऐकत नाही, तर तुमचं आमचं ऐकते का नाही? मग त्याला कसं गुंतवायचं, त्याच्याकडून कसं करून घ्यायचं, हाच पर्याय आता आपल्यापाशी शिल्लक आहे, करून घेतलं पाहिजे। शिकवत बसून आता काही उपयोग नाही। मग माझी काम करायची पद्धत तीच आहे। मी मुद्दाम तुम्हाला ते कोडं सांगतो की आम्ही यशस्वी कशाने झालो। लोकांना विनंती केली, लोकांनी साथ दिली, महिलांनी साथ दिली, हा भाग वेगळा आहे। पण खरा मुख्य भाग असा आहे की लोकांना आम्ही त्यात गुंतवत गेलो, एक एक गोष्ट करत गेलो। 600 कुटुंबात माझा 23 लाख रुपये टॅक्स जमा होतो, 23 लाख। 16-17 लाख माझा खर्च आहे, 7 लाख रुपये मला नफा राहतो दरवर्षी। 100% लोक टॅक्स भरते माझ्या इथे, आणि वर्षाच्या सुरुवातीला टॅक्स भरते माझ्या इथे, वर्ष संपल्यावर नाही। त्याचं कारण असं, आम्ही 4 प्रकारचं पाणी आहे, आरोचं पाणी मोफत आहे, आंघोळीला गरम पाणी मोफत आहे, आमची पिठाची गिरणी आहे, वर्षभर दळण मोफत आहे, एक मसाल्याची गिरणी टाकली साहेब आम्ही, ते बी मोफत आहे। आज मी इथं आलो, थोडं फिरत होतो, मला ते डाळ काढायचं एक मशीन मिळालं, घेऊन टाकलं मी आत्ता लगे। आजच्या 8 दिवसात बसून जाईल, सगळ्या गावातल्या महिला ते डाळ, तूर आणा, हरभरा आणा, डाळ काढून न्या, मोफत। का करायचं नाही? ग्रामपंचायतनं करायला पाहिजे ना, डाळी प्रत्येक घरी लागतात। आत्ता घेतलं मी इथं ते मशीन, आता तो 4-5 दिवसांनी येऊन बसून देणार आहे, म्हणजे सगळं गाव घरच्या घरी डाळी काढीन ग्रामपंचायतमध्ये। आणि यांना त्याला याच्यासाठी 1 रुपया त्यांना लागत नाही, फक्त टॅक्स भरणारा खातेदार असला पाहिजे। मग का करणार नाही, का टॅक्स भरणार नाही लोक? आणि त्यांचा बी फायदा आपण पाहायला पाहिजे।
म्हणून एका हाताने टाळी वाजत नाही, दोघांनीकडून जर ते साधल्या गेलं तर ते होतं. म्हणून माझी इथल्या बसलेल्या नागरिकांना, तुम्ही कोणत्या कोणत्या क्षेत्रात काम करता मला माहीत नाही, पण कोणतंही क्षेत्र असो, काम करताना एका बाजूचा विचार करून चालत नाही, दुसऱ्या बाजूचा सुद्धा विचार केला पाहिजे. सगळे सरपंच वाईट असते असंही नाही. एकदा ते निळू फुले साहेबांनी पहिले लई सरपंच बदनाम करून टाकलं ना, तेव्हापासून ते बदनाम तर बदनामच राहिला. पण आता काळ बदललेला आहे. आता निळू फुले साहेबाचं जर पिक्चर असतं ना, त्यांनी पहिला आमचा रोल घेतला असता, आता असं गाव दाखवायला. त्या काळात काही घटना तशा पण होत्या. आता मी पाहतो साहेब, एखाद्या गावात मिटिंगला गेलो तर आजूबाजूचे 10-10, 12-12 गावचे सरपंच त्या मिटिंगला येते रात्री. म्हणजे याचा अर्थ लोक बदलू राहिले, लोकात जनजागृती होऊ राहिली. आता मीडिया आहे, TV आहे, मोबाईल आहे, एकमेकाचं पाहणं आहे, आणि नवीन पिढी आहे, नवीन अधिकारी सुद्धा जे IPS MPSचे पोरं, बदल होऊ राहिला. नवीन काळात बदल. पहिल्या लोकांना काही कळत नव्हतं असाही काही भाग नाही येतो. पण जी गोष्ट काळानुरूप किंवा 10 वर्षाच्या एका तापानंतर बदलत असते म्हणते, तसाही काही प्रकार असतो. त्या काळात लोकसंख्या कमी होती, समस्या कमी होत्या. आता लोकसंख्या खूप वाढली. 47ला आपली 33 कोटी लोकसंख्या होती म्हणते. 33 कोटी कुठं, 130 कोटी कुठं, 100 कोटी लोकसंख्या वाढली आपली. मग 100 कोटी लोकसंख्या म्हणजे किती समस्या वाढल्या असेल. त्याच्यामुळे सरकारने कितीही पळालं, आमचा कारखाना काही बंद नाही, त्याच्यामुळे हे सरकार का बदचा रोग नाहीये असं आमचं वाढतंच आहे ना प्रोडक्शन. याला काय बंदी आहे का? नाही. मग याला बंदी नसल्यामुळे समस्या वाढणारच आहे. तुम्ही 2 पदरी रोड आहे, 4 पदरी करा, तर गाड्या वाढल्या, माणसं वाढले, किती दिवस वाढवणार आहे, किती दिवस करणार आहे. म्हणून याच्यासाठी साधा उपाय आहे, आपलं आपण योजना करणं, आपलं आपण काहीतरी मार्ग सुचवणं, आपला आपण पर्याय काढणं, हा त्याला एक इलाज आहे. आता सध्या माझ्या मताने, माझं शिक्षण काही खूप नाही, 7वी शिकलेला माणूस आहे, पण मला रोजच्या मीटिंगमध्ये काहून जाणे मला महात्मा गांधीचाच एक शब्द लय आठवतो की खेड्याकडे चला. हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे, याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. आज तुम्हाला खरंच देश सुखी करायचा असेल, समाज सुखी करायचा असेल, तर खेड्याकडे जाणं हाच एक पर्याय आहे. खेडे आणि शेती म्हणजे शहरातली लोकसंख्या पण कमी होईल, शेती व्यवसायाला पूरक व्यवस्था पण होईल, आणि खेड्यातलं जे वातावरण आहे, शहरात जे वातावरण बिघडून राहिलं हे बी कमी होईल. दिल्लीमध्ये 2-2, 3-3 दिवस शाळेला सुट्टी द्यायला लागू राहिल्या वातावरण खराब झालं. मग आता किती, आता जर 2 दिवस देते आणि हे 2 दिवसाचं प्रमाण जर 7 दिवसावर गेलं तर मग करायचं काय, खाली काय उरलं मग. म्हणून त्यांनी तेव्हा सांगितलं होतं खेड्याकडे चला, तर याचा अर्थ किती, एका शब्दात तो किती अर्थ भरलेला आहे. आज बी आपण त्याचा जर चांगला विचार केला, त्याच्यासाठी शेती ह्या व्यवसायाचा जर आपण बारकाईने अभ्यास करून, शेतकऱ्याला ज्ञान देऊन, त्यांना मदत करून, मदत म्हणजे पैशाचीच मदत पाहिजे असा एक चुकीचा समज आहे. शेतकऱ्यात एवढी ताकद आहे, त्याच्यात करायची धमक आहे, कष्ट करायची त्याची ताकद आहे, पण त्याचं त्याला योग्य मिळालं, त्याला लुटलं नाही ना, किमान लुटलं नाही तरी मी म्हणतो लय झालं. पण आज काय होतं, त्याचे गडबड होऊन जाते, कधीच काहीतरी होतं, भाव कमी जादा होतो, अचानक काहीतरी होतं, कुठे दंगल होते, कुठे काही प्रॉब्लेम होतो, अचानक गाडी पडत्या, अचानक काहीतरी होतं, अचानक अधिकाऱ्याच्या बदल्या होत्या, मॅनेजरच्या बदल्या होत्या, याच्या समस्या वाढत जात्या आणि त्या समस्याच्या विळखेत तो गुंतला जातो. पण आता काळ बदलू राहिला. मी म्हणलं अशी कृषी प्रदर्शन आहे, नवीन नवीन यंत्र आहे, त्याच्यामुळे खेड्यातल्या लोकांना एका गावामध्ये कमीत कमी 25 ते 30 सरकारी नोकर आहे. प्रत्येक गावाला किती पगार जात असेल शासनाचा, पण त्या 25 ते 30 नोकर मन लावून त्या गावात काम करते का, त्या गावात ते राहते का. आज हे 30 लोक जर राहिले ना साहेब, समजा त्यांनी खोल्या भाड्याने घेतल्या तर 1 लाख रुपये भाडं त्या गावाला दर महिन्याला जाईल. ही साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे, लई काय मोठे अवघड. आणि हा कायदा आहे, हा कायदा बी. पण आम्हीच सरपंच एनओसी देतो, हा हे इथंच राहते, जा आलं वाटोळं. मग आता कायदा काय करेन, त्याला काय करेन, कायदा काय करेन. आपली आपण सोडवणूक करायची असेल तर ती आपला, हा एक मुद्दा आहे. मला त्या नोकर वर्गाविषयी काही मुद्दा असे नाही, एक नाही, असे अनेक आहे. एक विषय आम्हाला नाव माहीत नाही सरकारी नोकराचे, तलाट्याच्या हाताखालच्यालाच तलाठी म्हणतो आम्ही. हा जो फरक आहे ना, कृषी अधिकारी आम्हाला माहीत नाही. आणि ते काय, त्याचे कारण काय सांगितले जाते, मला काय एक गाव आहे का, एक गाव जरी नसलं बाबा, पण यायला ते पाहिजे, शेतकऱ्याचे त्याच्याकडे फोन नंबर पाहिजे, गट नंबर पाहिजे. मी आमच्या कृषी अधिकाऱ्याला सगळं बनवून दिलं रजिस्टरवर, हे एवढे शेतकरी, हे यांच्या जमिनी, हे यांचे फोन नंबर, आणि ग्रामपंचायतमध्ये ते अंगठा लावायचे मशीन बसवलं. सगळ्या नोकराला रोज याच लागते, तिथं आला नाही तर अपसेट लागून जाते, आले तर थोडाफार धाक पडतो ना, काम करावं लागतं ना. म्हणून
आज शेती व्यवसाय खूप खूप गरज आहे त्याच्यावर काम करण्याची. मागच्या 1 महिन्यापूर्वी माझ्या ग्रामपंचायतच्या वतीनं मी दिंडोरी तालुक्यात ते सह्याद्री कंपनी आहे तिथे लोकाला घेऊन गेलो होतो. 25-30 लोकाला दाखवलं. तुमच्यापैकी कोणी पाहिलं का नाही पाहिलं मला माहीत नाही, पण माझी विनंती एकदा बघा. शेतकऱ्याची कंपनी आहे, 6000 सभासद आहे त्यामध्ये. रोज 15-20 कंटेनर माल बाहेर जातोय, 15-20 कंटेनर माल रोज बाहेर जातोय रोज. आणि शेतकरीच आहे. काय तिथे काही सरकारचा विषय नाही, काही लोक नाही, लुटून नाही. तिथला माल घेतला जातो. एवढे शेतकरी खुश आहेत, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळतो आणि सगळा माल बाहेर देशात विकला जातो. आत्ता एक पंढरपूरला पण एक चालू झाली सोलापूर जिल्ह्यात. म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी सेडनेट असेल अशा कंपन्या इकडं आपल्या इकडे पण एखादी दर जिल्ह्यात एक कंपनी होऊ शकते. काहीच अवघड नाही, काही विशेष नाही. मी डोळ्याने पाहिलं, लोकाला घेऊन गेलो, दाखवलं. आता ती गरज आहे. मला तर असं वाटतं ना, अशी जर कंपनी काढली ना साहेब एखादी, तर आम्हाला अर्धा एकर जरी शेती केली तर आम्ही करोडपती होऊ, सुखी न राहू. एवढा प्रॉब्लेम आमच्या पुढे यायचा नाही. अर्धा एकर म्हणतो मी, अर्धा एकर. हे 25 एकर 50 एकर मोठेपणाचं पोकळ काही गरज नाही. बाकीचे झाडं लावून टाका लोकांनी शेतीत आणि अर्धा एकर शेती केली तरी तो मस्त जीवन जगू शकतो. पण त्या अर्ध्या एकरला त्याला मार्केट पाहिजे, त्याला हमी पाहिजे, त्या मालाची हमी पाहिजे. तर अशा काही कंपन्या आहेत. मी तुम्हाला सांगावं असं नाही, तुम्हाला त्याच्यातला अभ्यास आहे. पण या लोकाला घेऊन चालण्यासाठी अशा काही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. आता टमाटो आहे समजा, शेतकरी पिकू शकतो, पण 2 दिवस नाही विकला तर त्याचं काय करायचं त्यांना, हा त्याच्यापुढे प्रश्न पडतो ना. म्हणून अशा कंपन्या जर असल्या तर 2-2 वर्ष टमाटा राहतो आणि जेव्हा भाव येईल तेव्हा तो विकायचा आहे. कारण त्याच्यापासून पदार्थ तयार केलेले असते ना. मग तो आंबा असेल, पेरू असेल, कोणत्या भाज्या असतात, फुलं असतात. म्हणजे मी पाहिलं तर ते चाट झालं की बा आता खरोखरी शेतकऱ्याला दिवस चांगले यायचे, म्हणजे टाईम आलेला आहे. मग प्रत्येक जिल्ह्यात म्हणा, तालुक्यात म्हणा, असं कोणी नेतृत्वानं, आणि हे सर्वसाधारण माणूस करू शकत नाही. तुमच्यासारख्या माणसाने जर पुढे घेऊन या लोकाला असं घेऊन चालण्याचा प्रयत्न केला तर शेतकऱ्याला दिवस चांगले येतील, लोक खेड्याकडे राहतील. आता आपलं बोलणं, भाषणं, एकमेकाला सांगणं हे जरा कमी करून प्रत्यक्ष कामावर आपण सगळ्यांनी भर दिला पाहिजे असं माझं मत आहे. आणि एकदा का हे मोडलं ना, मोडायच्या ह्याच्यात आलं हे आता सगळं, याला कोणीतरी उभं राहिल्याशिवाय याला पर्याय नाही. इतकं मोडलं, इतकं तुटलं, इतकं फाटलं, याला शिवायचं कोण्या बाजूना हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. पण अशा काही निमित्तानं, प्रदर्शनाच्या निमित्तानं, तुमच्यासारख्याच्या निमित्तानं याला जर कुठे जोर पकडला, लोकांचं चांगलं झालं. शेतकऱ्याचं चांगलं करणं म्हणजे शेतकऱ्याचं चांगलं करणं नाही आहे, शेतकऱ्याचं चांगलं करणं म्हणजे देशाचं कल्याण होणं आहे. हे सूत्र जोपर्यंत कळणार नाही करत्या लोकाला, तोपर्यंत त्याचा काही उपयोग होणार नाही. शेतकऱ्याचा खर्च काही नसतो, त्याला स्वतःसाठी काही लागतं असं काही मोठा विषय नाही आहे. पण देश जर चांगला करायचा असेल, देश जगवायचा असेल तुम्हाला, तर शेतकरी आणि खेडे जर चांगले झाले तर त्याच्याशिवाय हे होत नाही. मग आरोग्याचे प्रश्न आहे. आपलं आरोग्य खराब झालं, आपलं आयुष्य कमी झालं. आज पहिले बापदादे किती वर्ष जगत होते, आपले 100 वर्ष जगत होते. आता 70-75 वर्ष माणूस जगत नाही. 25-30% आयुष्य कमी झालं. मी रोज गमतीने सांगत राहतो, याच्यात काय पाकिस्तानचा हात आहे का? कमी कशाने झालं? आमच्या मूर्खपणामुळे झालं, आमच्या नाईलाजाने झालं. यवतमाळमध्ये विहिरीत एंडोसल्फान निघालं म्हणते, तपासलं तर टाकलं नाही, जमिनीतून उतरलं. आता विहिरीत जर एंडोसल्फान उतरत असेल तर आम्ही पाणी कोणतं प्यायचं मग? आणि अज्ञानातून, स्वार्थापोटी, मतलबापोटी ह्या गोष्टी घडल्या ना. याला माहीत नाही ना किती प्रमाण किती टाकायचं. दुकानदार सांगतो हे घेऊन जा घेऊन द्या मारून, तर द्या मारून, असं झालं ना. त्याला प्रत्यक्ष ज्ञान नाही आहे ना त्या गोष्टीचं. म्हणून त्याला शाळेतून असेल, कॉलेजमधून असेल, अशा प्रदर्शनामध्ये असेल, हे शेतकरी हुशार करणं जास्त गरजेचं आहे. आईचं दूध खराब निघालं म्हणते, मग आता खायचं काय? याच्यापेक्षा आणखीन काय खायचं? एक इंजेक्शन दिलं की म्हैस त्याच्याशिवाय दूध देत नाही. आता एवढा मोठा हत्ती, 5-6 क्विंटलचं ती म्हैस, एक इंजेक्शन दिल्यावर जर एका सेकंदात दूध द्यायला लागत, त्या औषधात ताकद किती असेल डेंजर. आणि ते दुधात येईन का नाही? येईनच ना. मग याला पर्याय काय? आता त्याला काही एवढ्या गोष्टी पांगल्या ना, अंगूर घ्या, केळी घ्या, आंबा घ्या, बगर औषधाचं आता काहीच नाही. मग आम्ही खायचं काय? आणि हा माणूस असं का करतो याचा विचार केला पाहिजे ना. त्याला याची गरज का पडली? कारण तो उत्पन्न वाढायच्या नादात, पटकन पैसे यायच्या नादात तो त्याच्यावर त्या रस्त्याला तो गेला. समजा त्याचा माल आहे, त्याला 50% जर 60% जर त्याला अगोदर पैसे कशाच्या निमित्ताने देता येईल, बँकेच्या म्हणा, माल ठेवीच्या म्हणा, कशाच्या, मग तो कशाला धंदा करील? त्याला पटकन विकायचं हे माल, म्हणून ते घाई काहीतरी त्याला पिवळं करतं ना, रंग देतं ना. त्याला घाई झाली त्याला. मग त्याची ती घाई रोखण्यासाठी बी काही प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग यासाठी
शासनाच्या परीने प्रयत्न केले पाहिजे, लोकांनाही लोकांच्या परीने प्रयत्न केले पाहिजे. आणि या दोन्हीच्या मधला जो दुवा आहे तो आहे ग्रामपंचायत. ग्रामपंचायतने याला मनापासून काम केलं पाहिजे. माझ्यावर भरोसा ठेवा, वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. 25 वर्ष झाले मी रात्रंदिवस त्या ग्रामपंचायतचा कारभार पाहतोय. एक अतिसत्ता 25 वर्षापासून आहे माझ्याकडे. मला मुलगा नाही, शेती नाही, दुकान नाही, काही काम नाही दुसरं. ग्रामपंचायत शिवाय काहीच काम नाही. माझी ग्रामपंचायत राज्यात पहिली आली 28,000 ग्रामपंचायतीमध्ये. मी जेवण मी तिथेच करतो. मला अर्धी ग्रामपंचायत कळली, अर्धी कळायची बाकी आहे. मग हे वर्ष 6-6 महिन्यावाल्याला काय कळली असेल. त्याच्यात एक नवीन निघालं फेड पागल लोक, 2 वर्ष तू राह 2 वर्ष मी राह. मला ते काय बापा 7 आहे का ते 2 वर्ष तू राह 2 वर्ष. मला 25 वर्षात जर कळले नाही, किती अवघड विषय. वेद कळणं सोपं आहे साहेब, गीता कळणं सोपं आहे, ग्रामपंचायत कळणं एवढं सोपा विषय नाही. अनेक काम आहे, 309 योजना आहे शासनाच्या, 33 तर नमुने. ग्रामसेवकाला माहित नाही आयुष्यभर परमंडळ असून, यांना कसं माहित राहील. व्हिडिओला सुद्धा माहित नाहीये. टायमाच्या टायमाला ते आपलं घेते काढून कागद पुस्तकं काहीतरी. लय अवघड गोष्टी आहे, लय अवघड गोष्टी आहे. म्हणजे आपल्याला काय म्हणायचं, लय काम लय आहे. बाई गरोदर राहिल्यापासून तर माणसाचा 13वा होईपर्यंत पंचायत काम पाहते. तुम्हाला वाईट अर्थ नका काढू त्याचा. बाई गरोदर राहिली तर आधी सरपंचाला माहित होतं, मग तिच्या नवऱ्याला माहित होतं. हे सत्य आहे साहेब, अंगणवाडीच्या ताई मार्फत. कारण इकडे येतं ना ते आधी. म्हणजे किती महत्वाचा घटक येतो. पोराला औषध काय, लस काय, ती बाई गरोदर राहिली त्यावेळेस तिला अन्न कोणतं द्यायचं, आराम कसा घ्यायचा, इथपर्यंत ग्रामपंचायत काम करत असेल. मग आरोग्याचं असेल, मुलीच्या लग्नाचं असेल, कितव्या वर्षी लग्न करायचं हा विषय असेल, शाळाचा असेल, किती प्रश्न आहे. शेतीचा असेल, बँकेचा असेल, पाईपलाईनचा असेल, कट्ट्याचा असेल, पाझरतळे असेल, असा एक विषय नाही का तो ग्रामपंचायतशी निगडीत नाहीये. म्हणून सरपंच त्या पद्धतीचा पाहिजे, पूर्ण वेळ काम देणारा पाहिजे. आणि जो पूर्ण वेळ काम देत नसेल ना, तुम्हाला मी हात जोडून विनंती आहे, मला का तुमच्या गावात उभं राहायचं नाही निवडणुकीला, पण जातीपातीच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही राजकारण केलं, मतदान केलं, तरच हे दिवस तुम्हाला चांगले येऊ शकते, नाही तर नाही. तुम्ही जर एका मर्यादित जर गुंतले गेले आणि तेवढ्याच गावचा सरपंच जर निवडला तर तुम्ही नरकात राहणं तुम्हाला चुकणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून त्याच्या पलीकडं शिकलेला गावाला घेऊन तुम्हाला तुमच्या गावातला माणूस कळतो ना, कोण आहे कोण नाही, कसं करणार आहे काय. बरं त्याला काही विचारपूस नाही काय, कोणी उठतून भरला फार्म झालं सरपंच. आता त्याला काही माहितीच नाही तर तो करीन काय हो. कोण्या सरपंचाला विचार तू कशासाठी सरपंच झाला, तर काही बेसच नाही ना त्याला. म्हणून चर्चा केली पाहिजे की बाबा तुला कोणाला वेळ आहे, कोण शिकलेलं आहे, कोणाकडे याचं काम आहे, कोणाला मतदान करतं. आपण ते करत नाही. आपण जातीवर, खुटावर किंवा पैशावर, दारूवर, खाण्यापिण्यावर मतदान करतो. मग पुढे ते आपले दिवस वाईट येते ना. म्हणून मतदान करताना चांगला विचार केला पाहिजे. सरपंच फॉर्म भरतो, मला इतके सरपंच भेटते ना रोज, जवळजवळ 95% सरपंच मला ओळखीते आता महाराष्ट्रातले. मी सरपंचाला विनंती करतो करा करा करा. ते म्हणते दादा तुम्हाला काय सांगा, आम्हाला लय हौस आहे तुमच्यासारखं काम करायची, गावचं चांगलं करायची, पण आम्हाला विरोधी लोक करूनच देत नाही. आम्हाला विरोधी लोक करूनच देत नाही. एका सरपंचाला म्हणलं बाबा ते जे विरोधी लोक कसे लयच हलकट आहे म्हणे, ते आम्ही काही निर्णय घेतला की ते आळडते, काही निर्णय घेतला की ते आळडते, आम्हाला कामच करून देत नाही. मी म्हणलं बाबा ते विरोधी लोक हलकट आहे, मला बी मान्य आहे, आता मी बी तो मग त्याला सहमत आहे, पण ते तो गावचे आहे की दुसऱ्या गावचे आहे. नाही म्हणजे माझ्या गावातलेच आहे. म्हणलं मग आधीपासून एक आत्ता कुठून आले ते, नाही ते पहिल्यापासून गावात. म्हणलं मग ते पहिल्यापासून गावात आहे, हलकट आहे, तुला माहित होतं, मग झकमाराला फार्म भरला का तो. तुला तर काम करून देणार नाही हे माहित होतं ना तुला, मग कशाला फॉर्म भरला तो. माझा पायाला लागला मला. म्हणलं आता रडायचं नाही, दुसऱ्यावर काहीतरी ढकलून द्यायचं, मग आपलं सेफ. आणि हे इथपासून शेवट लोक येते, विरोधी लोक चांगले नाही, विरोधी माणूस चांगला नाही. अरे मग तुम्ही राहता कशाला तिथे, जा ना घरी, आई बापाचे हातपाय दाबा, काम करता. रडायचं ना, कशाला येत नाही तो विरोधी माणसाच्या नावाने रडत असतो. अहो विरोधी माणूस तो बोलणारच आहे, तो तुम्हाला सांगणारच आहे, तो तुम्हाला शिकवणारच आहे, तो हिशोब मागणारच आहे. त्याच्यात चूक काय एवढं काय. आम्ही दर महिन्याला आमच्या बोर्डाच्या बाहेर हिशोब लिहितो, प्रत्येक महिन्याचं साहेब. या महिन्यात कुठून 1 रुपया आला आणि कुठं 1 रुपया खर्च गेला दर महिन्याला. ते मला काय विचारीन, ते कागदावर लिहिले तिकडेच पाहिजे, तिकडेच जाय ना बाबा. काय त्याला काय प्रॉब्लेम काय आहे, त्याला काय आम्हाला काय अडचण काय आहे त्याला. पैचा हिशोब लोकांना दिला तर काय बिघडतं काय त्याच्यात तुम्हाला. म्हणून लोकांसाठी आपल्याला हे करायचं आहे. अनेक समस्या आहे, इतक्या समस्या आहे का त्याचा काही अंदाज नाही. मग ते झाडं असतील,
पिण्याचं पाणी असन, सांडपाणी असन, आम्हाला त्याचं महत्त्व कळलं नाही. झाडं का लावायची हे आम्हाला कळलं नाही. एका माणसाला 28 किलो ऑक्सिजन लागतो. 28 किलो ऑक्सिजन लागतो एका माणसाला रोज. एक झाड 7 किलो ऑक्सिजन देतो, म्हणजे एका माणसाला जगायला 4 झाडं लागते. या जगात जन्माला आल्यावर सगळ्यात आधी काय लागतं माणसाला, तर आम्हाला सांगितलं आईचं दूध. आई मेली तरी चालती, पण ऑक्सिजन नाही मिळाला तर मुलगा जगू शकत नाही. म्हणून झाड आईपेक्षाही झाडाला महत्त्व आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. फळं लागते आम्हाला, सावली लागते आम्हाला, आणि झाडाशिवाय पाऊस पडत नाही हे बी आम्हाला माहीत नाही. पाऊस जर झाडाशिवाय पडत नाही तर शेतकऱ्याला झाड हे किती जवळचं आहे. अहो कमीत कमी काय करत 10 झाडं पाहिजे. भले तुम्ही फळाचे लावा ना ते झाडं, ते फळाचं उत्पन्न तुम्हाला होईल, पण झाड असलंच पाहिजे. मग ते चिचा असू द्या, आंबा असू द्या, कवट असू द्या, काय जांभळे असू द्या, काही असू. 1 एकरला 10 झाडं, काय प्रॉब्लेम आहे. पण आम्ही झाडच ठेवले नाही ना. आम्हाला त्याला त्या पद्धतीने कोणा सांगितलं नाही, कोणा शिकवलं नाही. आम्हाला झाडाचं महत्त्व कुठं आहे, फक्त शिवरात्रीच्या दिवशी बेल महादेवाला व्हायचा, वट सावित्रीच्या दिवशी नुसतं वट पौर्णिमेला दोरा गुंडाळायचा, एवढ्यासाठी आम्हाला झाडाचं महत्त्व आहे. पण आमच्या जीवनासाठी त्याचं महत्त्व आहे हे आम्हाला माहीत नसल्यामुळं आमचा मोठा प्रॉब्लेम झाला. म्हणून तसंच पिण्याचं पाण्याचा विषय आहे. 1 पिढी 9 पिढ्याचं पाणी बर्बाद करते साहेब. 9 पिढ्याचं. सरासरी एक माणूस 50 लिटर पाणी घेतो खेड्यात, फक्त 5 लिटर त्याच्या कामात येतं, 45 लिटर पाणी वायाला जातं रोज. 45 लिटर 50 पैकी. मग पाणी घ्यायचं नाही की त्यानं, पाणी घ्यावंच लागेल त्याला 50 लिटर. आता आंघोळीला 15 लिटर पाणी घेतलं, आंघोळीला किती चिटकतं, वायाला किती जातं, सगळं वायालाच जाईल ना. भांडे धुवायला 15 लिटर पाणी घेतलं, भांड्याला किती चिटकलं, काहीच नाही. कपडे धुवायला 15 लिटर पाणी घेतलं, कपड्याला काही चिटकलं का नाही, हे सगळं पाणी वायाला गेलं. मग वायाला गेलेलं पाण्याचं काय करायचं एवढाच प्रश्न आहे. पाणी ते घ्यावं लागेल, 5 लिटर पाणी तुम्हाला प्यायला लागेल, लय बस. मग वापरलेलं पाणी सोस खड्डा करून त्याच्यात जिरवायचं, एवढंच करायचं आहे. त्याच्यासाठी मी सरकार 2-2.5 हजार रुपये देत आहे. काय करणं हो जिल्हा परिषद आणखीन, आम्हाला काय ते पाणी जमिनीत जिरवायचं. तुमच्या गावात ते 45 लिटर पाणी जर जमिनीत जिरवलं तर तुमच्या विहिरीला लागन, तुमच्या बोरला लागन. एकही गावाला दुष्काळ किंवा टँकर चालू करायला लागायचे साहेब, एकाही गावाला. हे जर सोस खड्डे पूर्णपणे यशस्वी केले ना, एकाही गावाला टँकर लागायचं नाही. 9 पिढ्याचं पाणी बर्बाद करतो म्हणतो मी. आमच्या लहानपणी 30-35 फुटावर पाणी होतं चौक सगळ्याचं. 100, 150, 200, 300, 1000 फुटापर्यंत खाली पाणी चाललं. पहिले पोराला पुस्तकात सांगावं लागेल का पहिले जमिनीतून पाणी येत होतं, पुस्तकात लिहून द्यावं लागेल. पाणीच नाही राहायचं ना, काय व्हायचं, कसं व्हायचं आमचं. याच्यासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा दुवा आहे. म्हणून झाडं, पिण्याचं पाणी, संडास बी अतिशय महत्त्वाचे आहे. अजून बी संडास बांधायला लागतो, सांगा लागतो हो कधी वापरा म्हणून. कधी कधी मला असं वाटतं साहेब का आम्हाला चुकीचं शिकवल्यामुळे समाज चुकीच्या दिशेने चालला का काय, की लोकांचा विश्वास नाही, बापावर विश्वास नाही, बायकोवर बी विश्वास नाही लोकांचा. आता किती लोक बायकोपाशी पैसे ठेवते, त्याचा अर्थ भरोसाच नाही ना हो. काय साधी गोष्ट आहे ना, भरोसाच नाही ना. बरं तिला काय दारू प्यायची, तिला धाब्यावर खायला जायचं, काय करायचं आहे तिला, कोणाचा संसार करायचा साहेब. जागतिक बँकेपेक्षा बी सेफ बँक आहे बायको. तो तुमचा कोण ते बाबा आत्ता काय पळाला देऊ, असे 56 नीरव मोदी लटकले तरी तिला तिच्याकडून तो पैसा जायचा नाही. असे सुरक्षित बँक आहे ती, तिचे पैसे ठेवा तुम्ही. आम्ही चोराची भरती करतोय साला तिकडे, छोटे नाही ते काय उगाच जीव तळतळत हो. काय खरं काय कळत यांना आहे ना साहेब. गोळ्या घातल्या पाहिजे हो, केस नाही चालली पाहिजे याच्यावर, केस नाही चालली पाहिजे. हो कोणाचा पैसा आहे, आरामाचे चालले माझा, लोकांचा समाजाचा पैसा आहे ना, तो कुठून आणला. बँक आहे, बँकेचा पैसा थोडीच आहे, बँकेजवळ कायचा पैसा. तुम्ही आम्ही ठेवलेले कष्टाचे पैसे, आणि सगळ्याला सगळं कळतं. पण समाज यामुळं काय होतं साहेब, समाजाचा चांगल्या गोष्टीवरचा विश्वास सोडतो. हे होतं काय, त्याच्यात हे मीडियावाले बी दम खात नाही. जे दिवसभर लावून धरते ना तेच, तो पळाला बाबा, तो थोबड पण ठोई ना त्याची. आमचे डोके खराब झाले ना बाबा. हा ना, काय अवघड आहे, लय अवघड आहे. समाज ऐकून लय फरक पडतो साहेब, ऐकून. आम्हाला एका कीर्तनात एक गोष्ट सांगितली होती. एक देवबाप्पा बामण गेले म्हणे सत्यनारायण काय घरभरणी करायला. तिथे घरभरणी केली. पहिले गाई देत होते बामणाला दान. आता त्या बाबाजवळ गाय नव्हती,
मग ते म्हणे बाबा माझ्याजवळ गाय नाही गुरुजी, काय करा बकरू आहे म्हणे, देऊ का? आता ते बामनलालजी नाही बी म्हणताय, बकरू तर बकरू दिला, ते बकरू घेऊन गेलं घरी. त्याची बायको बिचारी चांगली होती देवबाप्पाची. ते म्हणे हे काय आणलं आपल्या घरी? ते म्हणे काय बकरू काय आणलं म्हणे? ते म्हणे काय झालं? मग त्याच्याजवळ गाय नव्हती. नाही आपल्याला हे सोबत नाही म्हणे, आपल्याला हे याला उद्याच बाजारात विकून टाका आणि काय 100-200 घ्या म्हणे. ते म्हणे ठीक आहे बाबा. मग सकाळी त्याच्यात काय झालं, त्याच्या दारू ती बकरू पाहिलं काही आमटे आहे ना, त्याला म्हणे याच्या दारी बकरू खाऊ मग आमनाच दारी. मग त्यानं प्लॅन केला दोघा तिघांना का उद्या याला आपण बनवू. पण ते निघालं बाजाराला विकायला. अरे ते म्हणे बाजाराला विकायला चाललं, चला म्हणे रस्त्यात आडो होऊ त्याला. मग एक जण भेटला देवबाप्पाला रस्त्यात. बाप्पा कुठं चाललंय? म्हणे बाजाराला चाललो. कशाला चाललंय? म्हणे हे बकरू घेऊन चाललो विकायला. बकरू? आणि कुत्रं कुठं आहे? म्हणे बकरू आहे म्हणे. हे कुत्रं आहे. बकरू कशाला म्हणून राहिले म्हणे तुम्ही? हे तुमच्या बगलात कुत्रं आहे, कुत्रं घेऊन कुठं चाललंय? कुत्रं नाही म्हणे बकरू आहे. काही सांगतो का म्हणे. देवबाप्पा पुढे निघाले. मग 1 किलोमीटरवर पुन्हा एक जण हाडा झाला. ते बी त्याचं देवबाप्पा कुठं चालले? बाजारला. कुत्रं कुठं चाललेलं म्हणे. बाप्पा थोडे चढले, झाली अशी काय करू राहिलं, मला कुत्रं आहे का बकरू आहे? त्याला बी रेटून राटून बाप्पा पुढे गेले. तिसरा बी भेटला. त्यांचा तिघाचा प्लॅनच होता ते. तिसरा बी म्हणे बकरू घेऊन कुठे चालले बाप्पा? मग बाप्पानं हात टेकले. बाप्पानं दिलं सोडून दे चायला म्हणे खरंच कुत्रा आहे, मी खरंच घेऊन चाललो. दिलं सोडून. अशी गत झाली साहेब आता आमची. आम्हाला सगळे असेच सांगू राहिले, आम्ही बकरू बी सोडून दिलं, कुत्रं नाही बकरू नाही, आमच्यापाशी काहीच नाही. आता काय सांगते ना आम्हाला, कशानं फसवते. मग ते TV असेल, पेपर असेल, अनेक माध्यम असेल, पुढाऱ्याची भाषणं असेल, सरकार असेल, समाजाचे येडे, हे त्याला बार सांगितलं ना त्याच्या डोक्यावर ते परिणाम होतो. म्हणून त्याला चांगलं सांगा. बाहेर कितीतरी देशामध्ये वार्ताहर लोकांना काय माहित नाही का, पेपरच्या पहिल्या पानावर फक्त चांगल्या बातम्या द्यायच्या. एवढं कृषी प्रदर्शन भरवलं आहे तुम्ही, परभणीच्या पहिल्या पानावर कोणती बातमी पाहिजे? ही कोपऱ्यात येते कोपऱ्यात. आणि ते बी तुम्ही पैसे जाहिरात दिली तर हे अवघड आहे. हा मला काही घेणं नाही, मी काही पक्षाचं नाही, मला काही घेणं नाही, मला काही चांगलं छापायचं नाही, मला काही वाईट छापायचं नाही. काय घेणं आहे? जे वस्तुस्थिती आहे ते मानले पाहिजे.